नमस्कार मित्रांनो साल 1947 ची ती रात्र जेव्हा भारताच्या आकाशात स्वातंत्र्याचा जल्लोष घुमत होता, त्याच वेळी जमिनीवर एक वेदनादायक किंकाळीही ऐकू येत होती। एक असा निर्णय ज्याने लाखो लोकांच्या आयुष्यांवर असे जखम सोडले जे आजही भरलेले नाहीत। पण आजची ही कथा त्या राजकीय फाळणीची नाही, तर त्या श्रद्धेच्या केंद्राची आहे जी कोणत्याही सीमामध्ये बंदिस्त केली जाऊ शकत नाही। ही कथा त्या रहस्यमय स्थळाची आहे जे जरी आज पाकिस्तानच्या कठीण आणि कोरड्या जमिनीवर वसलेले असले तरी भारताच्या हृदयात आजही जिवंत आहे। आपण बोलत आहोत त्या दिव्य हिंगलाज माता मंदिराबद्दल जे बलुचिस्तानच्या वाळवंटी आणि ओसाड भागात शतकांपासून उभे आहे। हिला देवीच्या सर्वात जागृत शक्तिपीठांपैकी एक मानले जाते। पण या मंदिराच्या मातीवर कधी गुरु गोरखनाथांचे दिव्य चरण पडले होते आणि गुरु नानकदेवांनी येथे आपली आत्मा पूर्णपणे समर्पित केली होती। एवढंच नव्हे तर राजस्थानच्या करणी मातांचाही या जागेशी एक गहिरा आध्यात्मिक संबंध आहे। पण तुम्हाला माहित आहे का की या मंदिरात दरवर्षी हजारो भाविक केवळ या श्रद्धेने पोहोचतात की हिंगलाज माताचे एकदाच दर्शन झाले तरी त्यांचे सर्व पाप नष्ट होतील। पण ही कथा इथेच थांबत नाही। या मंदिराच्या प्रांगणात आहे एक असं रहस्यमय कुंड जे अमृत कुंड या नावाने ओळखले जाते। विज्ञानाने कितीही प्रयत्न केले तरीही हे कुंड आजपर्यंत एक अज्ञात कोडेच राहिले आहे। वाळवंटासारख्या कोरड्या भूमीत असलेले हे कुंड कधीही सुकत नाही, ना कधी त्याचं पाणी गरम होते आणि आश्चर्य म्हणजे त्यात कधीही घाण साचत नाही। हा खरंच एखादा चमत्कार आहे की इथे एखादी गुप्त शक्ती वास करते। आणि आता जेव्हा बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरते आहे, भारतात अचानक हिंगलाज माताचे नाव पुन्हा घुमू लागले आहे। नुकतेच आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा यांनी या शक्तिपीठाचा उल्लेख केला आणि इंटरनेटवर एक नवीन चर्चा सुरू झाली। एक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे, हे शक्तिपीठ पुन्हा एकदा आपल्या खऱ्या भक्तांकडे परत येईल का? पण आज आपण केवळ प्रश्नच विचारणार नाही, तर तुम्हाला घेऊन चाललो आहोत त्या अद्भुत यात्रेवर जिथे प्रत्येक पावलावर रहस्य, रोमांच आणि चमत्कार तुमची वाट पाहत आहेत। ज्या दिवशी सतीने प्राणत्याग केला त्या दिवशी केवळ एक स्त्री जळली नव्हती, तर जळाला होता ब्रह्मांडाचा समतोल। आणि त्याच अग्नीपासून जन्मलेल्या त्या देवी शक्तीची पूजा करण्याची परंपरा जी आजही काळाच्या पलीकडे सुरू आहे। पण त्याआधी आपण हिंगलाज माता मंदिराच्या अद्भुत रहस्यांच्या पायऱ्या उघडू, चला त्या प्राचीन काळातीत कथेत उतरू जिच्यामुळे हे स्थान केवळ पवित्रच नाही तर ब्रह्मांडीय शक्तीचे केंद्र बनले। ही ती कथा आहे जी केवळ ऐकूनही आत्म्याला स्पर्श करते। एक काळ होता जेव्हा सृष्टीच्या संतुलनासाठी देवतांच्या भूमिका ठरवल्या जात होत्या। त्याच काळात शिवपुराणात वर्णन केलेली एक गाथा जन्माला आली। अशी कथा जी केवळ धार्मिक नाही तर ब्रह्मांडीय ऊर्जा प्रवाहाची गोष्ट सांगते। या कथेला सुरुवात होते दक्ष प्रजापतीपासून, जे ब्रह्माचे पुत्र आणि एक महान यज्ञकर्ता मानले जात। ते आपल्या मुली सतीसाठी एक योग्य वर शोधत होते। पण सतीचे मन कुणातरी वेगळ्याच व्यक्तीत रमले होते, भगवान शंकरात, जे कैलासावर तपस्वी अवस्थेत विरक्त आणि सामाजिक रचनेपासून दूर होते। हे लग्न दक्षला एक मोठा अपमान वाटला। आपल्या अहंकाराच्या पीडेमुळे दक्षने एक भव्य यज्ञाचे आयोजन केले, एक देवतांचा महायज्ञ जिथे त्याने जाणून बुजून भगवान शंकराला आमंत्रित केलं नाही। जेव्हा सतीला ही गोष्ट समजली ती अपमान सहन करू शकली नाही। पतीच्या अपमानाने व्यथित होऊन ती यज्ञमंडपात पोहोचली। पण तिथे तिला अपमानास्पद शब्द ऐकावे लागले, सन्मान नाही। या तीव्र वेदनेने सतीने स्वतःला त्या यज्ञाच्या अग्नीमध्ये भस्म करून टाकले। जेव्हा ही बातमी भगवान शंकरांपर्यंत पोहोचली तेव्हा ते शोकाने आणि प्रलयंकारी रागाने भरून गेले। त्यांनी सतीचा जळालेले शरीर खांद्यावर घेतले आणि संपूर्ण ब्रह्मांडात भटकू लागले। त्यांचे तांडव संपूर्ण सृष्टीला हादरवत होते। सृष्टीच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी हस्तक्षेप केला आणि आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे शरीर 108 भागात विभागलं।
त्यातील 52 भाग पृथ्वीवर कोसळले आणि जिथे जिथे ते भाग कोसळले तिथे शक्तिपीठांची स्थापना झाली. असं मानलं जातं की हिंगलाज माता मंदिर त्या जागेवर आहे जिथे सतीचे शीर्ष म्हणजे डोके पडले होते. म्हणूनच हे स्थान केवळ पवित्र मानले जात नाही तर 51 शक्तिपीठांपैकी सर्वात जागृत स्थान मानले जाते. यामुळे याला मूळ शक्तीचं केंद्र मानलं जातं जिथे फक्त देवी नव्हे तर पूर्ण चेतनेची ऊर्जा आजही सजीव आहे. ही कथा केवळ एक दुःखद प्रेमकथा नाही तर श्रद्धा, बलिदान आणि दिव्य हस्तक्षेपाची अशी ठिणगी आहे जिने शक्तीला साकार स्वरूप दिले. आजही हिंगलाज माताचे हे मंदिर हजारो नव्हे तर लाखो भाविकांच्या आत्म्याशी जोडलेले स्थान आहे, त्या ऊर्जेशी जी ब्रह्मांडाला थांबवून ठेवते. आता जेव्हा आपण या शक्तिपीठाच्या पौराणिक आत्म्याला समजून घेतले आहे, चला सज्ज व्हा त्या यात्रेसाठी जिथे प्रत्येक वळणावर एक चमत्कार, एक रहस्य आणि एक दिव्यता लपलेली आहे जी विज्ञानाच्या समजुतीच्या पलीकडे आहे. बलुचिस्तानमध्ये स्थित मूळ हिंगलाज शक्तिपीठाची कथा तुम्ही ऐकलीच, पण तुम्हाला माहिती आहे का की त्याच देवीचं अजून एक रहस्यमय धाम भारतातही आहे. राजस्थानच्या तप्त वाळवंटात वसलेलं एक छोटंसं गाव सालावास. जोधपूरपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेले हे गाव जिथे तुम्ही पाऊल ठेवता तेव्हा वाटतं की वेळ तिथेच थांबली आहे. पण या शांततेच्या आच्छादनामागे लपलेली आहे एक अदृश्य लहर, एक चमत्कारी ऊर्जा आणि एक रहस्य जे समजून घेण्याची हिंमत खूप थोडे लोक करतात. सालावासमध्ये असलेलं हिंगलाज माता मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नाही तर एक जिवंत रहस्य आहे. एक असं मंदिर ज्याची कथा शतकानुशतके पुढे सरकत गेली पण आपले रहस्य कधीच उघडू दिलं नाही. येथे माता हिंगलाजची एक विशेष मूर्ती स्थापन केलेली आहे ज्यावर एक विशाल शिला ठेवलेली आहे. या शिलेचा आकार, तिचं वजन, तिची स्थिती हे सगळं आजही वैज्ञानिकांसाठी एक सुटलेलं कोड आहे. ही शिला 2 डोंगरांच्या मध्ये हवेत अधांतरी लटकलेली आहे आणि मान्यता आहे की स्वतः माता हिंगलाज यांनी ती आपल्या एका बोटाने धरलेली आहे. जेव्हा भाविक हे दृश्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहतात तेव्हा ते थक्क होऊन जातात. खरोखरच हे कसं शक्य आहे? कोणताही वैज्ञानिक आधार नाही, कोणतीही तंत्रज्ञानाची योजना नाही, फक्त श्रद्धा आणि एका दैवी हस्तक्षेपाचे प्रतीक. गावकऱ्यांचं मत आहे की इथली प्रतिमा स्वयंभू आहे, म्हणजेच माता स्वतः प्रकट होऊन या स्थळाला चमत्कारी बनवून गेल्या आहेत. म्हणूनच असं म्हणतात की या मंदिरात मनापासून केलेली प्रार्थना कधीही निष्फळ जात नाही. पण या चमत्कारामागे एक गूढ रहस्य दडलेले आहे जे उघडण्याचा प्रयत्न आजपर्यंत फक्त विनाशच घेऊन आला आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी 2 जिज्ञासूंनी त्या शिळेची खोली मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांनी धाग्याने मोजण्याचा प्रयत्न केला पण जसा त्यांनी त्याला स्पर्श केला तसंच ते शिळेवरून खाली कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. आजही त्यांची समाधी तिथेच आहे, एक शांत इशारा देणारी जी सांगते की काही रहस्यं फक्त श्रद्धेने पाहायची असतात, उकलायचा हट्ट त्यांचा नाश करतो. इतिहासात पाहिलं तर हे स्थळ सुमारे 832 इसवीच्या आसपासचं आहे जेव्हा हे क्षेत्र मंडोर रियासतीच्या अधीन होतं. प्रतिहार वंशाचं राज्य होतं आणि त्यांचे राजपुरोहित होते पंडित दुधजी. त्यांनी जोजरी नदीच्या काठी सालावास गाव वसवले आणि तिथेच राहू लागले. अनेक वर्षांनी त्यांच्या वंशजांना, सलोजी राजपुरोहितांना मातेनं स्वप्नात दर्शन दिलं. मातेने सांगितले, तुझं गाव माझ्या पाठीमागे आहे, जर तू माझ्या समोर येऊन वसशील तर तुझं कुल आणि ही भूमी दोन्ही समृद्ध होतील. त्या एका स्वप्नातून सुरू झालेली एक आध्यात्मिक यात्रा आजही सुरू आहे. देवीच्या स्वप्नदर्शनानंतर वर्ष 1529 मध्ये शैलोजींनी भाकरीच्या टेकडीवर असलेल्या या मंदिरासमोर आपलं नवीन निवासस्थान वसवले. हेच ठिकाण पुढे जाऊन सालावास गाव म्हणून ओळखलं जाऊ लागलं, ते गाव जे केवळ इतिहासातच नाही तर आता श्रद्धेच्या नकाशावरही झळकते आहे. आजही हजारो भाविक जे पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील मूळ हिंगलाज मंदिरापर्यंत पोहोचू शकत नाही ते सालावासच्या या चमत्कारी ठिकाणी माथा टेकतात. त्यांना निश्चिंत विश्वास आहे की माता इथेही तितक्याच जागृत आहेत जितक्या त्या पार होत्या.
हे मंदिर केवळ एक आध्यात्मिक धरोहर नाही, तर भारताच्या आत्म्यात श्वास घेणाऱ्या त्या परंपरांचं जिवंत प्रतीक आहे. इथल्या मातीमध्ये एक शांत पण अनुभवायची शक्ती आहे, जी शब्दांत नाही तर हृदयाच्या खोल कप्प्यात अनुभवता येते. आणि आता जेव्हा तुम्ही या रहस्ययात्रेत आमच्याबरोबर इतकं दूर आलात आहात, तर चला पुढचं दार उघडूया त्या जगाचं, जिथे चमत्कार डोळ्यांनी नाही, संघर्षांनी दिसतात. पण त्याआधी एक छोटीशी विनंती, जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आणि रहस्यांनी भरलेली ही कथा आवडली असेल, तर कृपया या व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. खाली कमेंटमध्ये लिहा जय माता की. तुमचा हा छोटासा पाठिंबा आमच्यासाठी ऊर्जा बनतो, जेणेकरून आम्ही तुम्हाला अजून आश्चर्यजनक रहस्यांची ओळख करून देऊ शकू. आणि आता सुरू होते ती यात्रा, जिला हिंगलाज यात्रा म्हटलं जातं. पण हिला फक्त यात्रा म्हणणे चुकीचे ठरेल, कारण ही एक परीक्षा आहे, श्रद्धेची, साहसाची आणि मनुष्याच्या अंतिम क्षमतेची. म्हटलं जातं की हिंगलाज मातांचे दर्शन अमरनाथ यात्रेपेक्षाही अधिक कठीण आणि धोकादायक आहे. ही फक्त धार्मिक यात्रा नाही, ही आत्मबलाची कसोटी आहे. कल्पना करा, एक असा मार्ग जिथं हजारो फूट उंचीच्या डोंगरांमधून जावं लागतं. एका बाजूला सरळ उभी भिंत, दुसऱ्या बाजूला खोल अथांग दरी. पण एवढ्यावरच थांबत नाही. त्यानंतर येतो एक असा वाळवंट, जिथं दूरदूरपर्यंत ना पाण्याचा स्रोत, ना झाडाची सावली. फक्त गर्म वाळूची लाटा, भाजणारी उष्णता आणि एकांत. जिथं फक्त एकच आवाज आपल्या बरोबर असतो, आई, मला बोलवून घे. आणि मग सुरू होतो जंगलांचा एक धडकी भरवणारा टप्पा, जिथं प्रत्येक झाडामागे अनोळखी धोका दडलेला असतो. या जंगलांमध्ये हिंस्र प्राण्यांचा धोका नेहमीच असतो. पण या मार्गावरील सर्वात रहस्यमय अडचण म्हणजे मड वोल्केनो, म्हणजे चिखलातला ज्वालामुखी. होय, एक असा 300 फूट उंचीचा स्फोटक क्षेत्र, जो कोणत्याही क्षणी सक्रिय होऊ शकतो. आणि त्याच्याजवळ जाताच हवा देखील थांबते. कठीणाई इथेच संपत नाहीत. आजही या भागात डाकू आणि दहशतवाद्यांचा धोका कायम आहे. प्रत्येक वळणावर, प्रत्येक सावलीमागे एक अनामिक भीती लपलेली असते. आणि हाच संघर्ष, भूक, थकवा, संकट यामधून मार्ग काढत जो भाविक मातेच्या दरबारात पोहोचतो, त्याचे मनुष्यत्व जणू एक तपलेल्या देवत्वात रूपांतरित झालेले असते. कल्पना करा, एक अशी यात्रा जिथं सुरक्षा नाही, फक्त श्रद्धा असते. जिथं मार्ग नाही, फक्त विश्वास असतो. आणि जिथं चालणाऱ्याला प्रत्येक पावलावर माता दिसत नाही, पण प्रत्येक श्वासात त्यांची अनुभूती होते. हिंगलाज मातांची ही रहस्यमय यात्रा जितकी दिव्य, तितकीच धोकादायक आहे. पाकिस्तान हिंदू सेवा अध्यक्ष संजिश धनंजा सांगतात की या मार्गावर ना कोणताही पाकिस्तानी रेंजर तैनात असतो, ना कोणत्याही भाविकाला खासगी सुरक्षा मिळते. ही यात्रा कुणी एकट्याने करू शकत नाही. इथे प्रत्येक यात्रिक आपल्या सहकाऱ्यांच्या विश्वासावर चालतो. आणि हीच एकमेकांची साथ ही यात्रा शक्य बनवते. साधारणतः 30 ते 40 जणांच्या गटात ही यात्रा सुरू केली जाते, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना मदतीला धावता येईल. हिंगलाज मातांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना 55 किलोमीटरची अवघड आणि नंगेपायांची यात्रा करावी लागते, जी 4 मुख्य टप्प्यांमधून जाते. प्रत्येक टप्पा एक वेगळी अडचण, वेगळी भीती आणि एक नवीन आध्यात्मिक अनुभूती घेऊन येतो. पण तुम्हाला कदाचित माहिती नसेल की जी यात्रा आज 55 किमी मानली जाते, ती पूर्वी 200 किमी लांब होती. 2007 पूर्वी या निर्जन रेगिस्तानात कोणताही रस्ता नव्हता. लोक पायी, उंटांवर किंवा मर्यादित साधनांनी महिनोन्महिने प्रवास करायचे. वाळवंटातील तीव्र उष्णता, भूक, तहान आणि जंगली प्रदेशातील भीषणता हे सगळं सहन करत भाविक पुढे जायचे. फक्त एक विश्वास घेऊन की शेवटी मातांचं दर्शन होईल. ही कठीण यात्रा 2007 साली चीनने बांधलेल्या मार्गामुळे थोडी सोपी झाली, पण अजूनही ही यात्रा साहस, श्रद्धा आणि आत्मशक्ती यांची खरी कसोटी आहे. पण भक्त आजही त्याच श्रद्धेने आणि परंपरेने 55 किलोमीटरचा प्रवास पायी करतात. ही यात्रा शरीरासाठी थकवणारी आहे, पण मन आणि आत्म्यासाठी ही एक तपस्या,
एक पूर्ण शुद्धीकरण आहे. या यात्रेतील सर्वात विशेष बाब म्हणजे ही यात्रा 2 खास शपथांनी सुरू होते. या शपथांशिवाय यात्रा अपूर्ण मानली जाते, अगदी तुम्ही मातेच्या द्वारी पोहोचलात तरीही. पहिली शपथ अशी असते की जो कोणी भक्त या पवित्र यात्रेसाठी निघतो तो स्वतःला एक संन्यासी मानील. म्हणजेच कोणतेही भौतिक सुखसुविधा, कोणताही वैयक्तिक मोह, कोणताही सांसारिक आनंद नाही. तो संपूर्ण प्रवासात एका विरक्त साधकासारखा राहील. दुसरी शपथ आणखी कठीण असते. ती सांगते की यात्रेदरम्यान कोणताही भक्त आपली सुराही म्हणजेच पाण्याचे भांडे दुसऱ्या कोणालाही देणार नाही, अगदी समोरचा व्यक्ती तहानेने व्याकुळ झाला असेल किंवा मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा असेल तरीही नाही. हे नियम ऐकायला कठोर वाटतात, पण यामागचा उद्देश भक्ताची श्रद्धा आणि संकल्पाची अंतिम परीक्षा घेण्याचा आहे. हे पाहिले जाते की तो आपल्या तपावर, संयमावर आणि निष्ठेवर ठाम राहू शकतो की नाही. असे मानले जाते की या परंपरा हजारो वर्षे जुन्या आहेत आणि आजही तितक्याच काटेकोरपणे पाळल्या जातात. जो या शपथांचे पालन करत नाही त्याची यात्रा अपूर्ण मानली जाते, अगदी तो मातेसमोर पोहोचला तरीही. जोपर्यंत या शपथा पाळल्या जात नाहीत, जोपर्यंत हा 55 किमीचा पायी प्रवास पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो केवळ एक मार्ग राहतो. पण जेव्हा श्रद्धेने शरीर, मन आणि आत्मा झोकून दिले जातात, तेव्हा ही यात्रा एक पवित्र यज्ञ बनते. आणि या यज्ञाच्या अखेरीस होते आशीर्वादांची वर्षा. ही यात्रा आजही 4 मुख्य टप्प्यांमध्ये विभागली गेली आहे. प्रत्येक टप्प्यावर केवळ कठीणाई नाही, तर एक अशी गुंजन, एक अशी ऊर्जा जाणवते जी म्हणते, तू पुढे चल, आई तुला पाहत आहे. हिंगलाज माता ही रहस्यमयी यात्रा एकीकडे तप आणि त्यागाची कथा आहे, तर दुसरीकडे ही मनोकामनांच्या पूर्णतेचे आकाश देखील आहे. या यात्रेत काही असेही श्रद्धाळू येतात जे कोणत्यातरी विशेष मन्नतसाठी किंवा जीवनातील एखाद्या मोठ्या संकल्पासाठी मातेसमोर येतात. पण त्यांची परीक्षा देखील साधी नसते. या विशेष भक्तांना एका अग्निपथातून जावे लागते, ज्याला स्थानिक लोकमातेची चूल म्हणतात. हे केवळ प्रतीक नाही, तर प्रत्यक्षात 10 फूट लांब, सातत्याने धगधगणारी अग्नीची ओळ असते. अशी श्रद्धा आहे की जो भक्त खऱ्या मनाने आणि अढळ श्रद्धेने या अग्निपथातून जातो, त्याची प्रत्येक इच्छा, अगदी अशक्यसुद्धा, पूर्ण होते. म्हणूनच लोकमान्यता अशी सांगते की एखाद्या व्यक्तीने जर 4ही धामांच्या यात्रा केल्या, काशी आणि अयोध्येमध्ये स्नान करून सर्व कर्मकांड पार पाडले, तरीही जोपर्यंत तो हिंगलाज मातेस दर्शन घेत नाही, तोपर्यंत त्याची साधना अपूर्ण मानली जाते. हिंगलाज यात्रा ही सिद्धीची अंतिम पायरी मानली जाते. ही केवळ थकवा नाही, ही तपस्या आहे. हा केवळ प्रवास नाही, हा जीवनाचे असे वळण आहे जिथे व्यक्ती शरीराने नाही तर आत्म्याने चालतो. प्रत्येक वळणावर संयम आहे, प्रत्येक टप्प्यावर परीक्षा आहे, पण अखेरीस जे मिळते ते फक्त मातेचे दर्शन नाही, तर आत्म्याला मिळणारी अशी शांती असते जिला शब्दात बांधता येत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, हे मंदिर केवळ हिंदूंचे नाही. हिंगलाज माता हे स्थान एक सामायिक श्रद्धेचे केंद्र आहे. इथे धर्म, पंथ आणि ओळखी विरघळून जातात. उरते फक्त श्रद्धा. इथे तुम्हाला असे दृश्य पाहायला मिळतात जे जगातील कोणत्याही शक्तिपीठात क्वचितच दिसतात. पुजारी जे डोक्यावर टोपी घालतात, मुस्लिम श्रद्धाळू जे मातेसमोर हात जोडून फुलं अर्पण करतात, आणि काही चेहरे ज्यांच्या डोक्यावर पांढरा कपडा असतो पण डोळ्यात तीच भक्ती असते जी एका हाजियानीच्या डोळ्यात असते. पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि सिंध प्रांतातील मुसलमान हिंगलाज मातेला नानी पीर, नानी मा आणि इथेपर्यंत की नानीचा हज मानतात. त्यांच्या दृष्टीने हे स्थान एक पवित्र मैलाचा दगड आहे, एक यात्रा जी हजपेक्षा कमी मानली जात नाही. अफगाणिस्तान, इराण आणि इजिप्तसारख्या दूरदेशांतूनही मुस्लिम श्रद्धाळू येथे येतात, लाल फुलं, अगरबत्ती आणि कपड्याचा तुकडा अर्पण करून नानीकडे मन्नत मागतात. या मंदिरातील सर्वात विलक्षण बाब म्हणजे त्याची देखभाल, व्यवस्था आणि सुरक्षा स्थानिक मुस्लिम समाजाच्या हाती आहे. ते याला ड्युटी नव्हे तर सेवेचे सौभाग्य मानतात. ते श्रद्धाळूंची सुविधा,
मंदिराची पवित्रता आणि त्याची गरिमा यांची पूर्णपणे काळजी घेतात. आणि इतकेच नाही, पाकिस्तानमध्ये ज्या स्त्रिया ही यात्रा पूर्ण करतात त्यांना हाजियानी म्हणतात. जसं हज करून आलेल्या महिलेला समाजात मान मिळतो, तसंच हिंगलाज यात्रा करून आलेल्या महिलांनाही विशेष सन्मान मिळतो. खूप लोक आज हिंगलाज मातेच्या नावाने परिचित आहेत. पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की या मंदिराचे नाव हिंगलाज कसे पडले? यामागे लपलेली आहे एक जुनी आणि अद्भुत कथा, जी केवळ या नावाला अर्थच देत नाही, तर एक राजकीय पतन आणि दैवी हस्तक्षेपाचा प्रवास देखील सांगते. म्हटले जाते की खूप वेळा आधी या परिसरात एक राज्य होतं, ज्याचं नाव होतं हिनोल. या राज्याच्या सिंहासनावर विराजमान होता एक प्रतापी, साहसी आणि न्यायप्रिय राजा हंगोल. सुरुवातीच्या काळात राजा हंगोल प्रजेसाठी भल्यासाठी काम करत असे. त्याचे निर्णय निष्पक्ष असत आणि त्याचे नाव सन्मान आणि श्रद्धेने घेतले जात असे. पण काळ जसाचा सरकला, काही दरबाऱ्यांच्या मनात सत्तेची लालसा जागी झाली. त्यांना राजाची लोकप्रियता डोळ्यात झणझणीत वाटू लागली. त्यांनी कटकारस्थान रचलं आणि हळूहळू राजाला दारू, जुगार आणि इतर व्यसनांच्या दलदलीत लोटत गेले. राजा हंगोल, जो पूर्वी तपस्वी आणि संयमी होता, तो आता एक मूल्यविहीन आणि भ्रष्ट शासक झाला. प्रजा हे सर्व पाहत होती, व्यथित होती आणि अखेर ज्या शासकाला त्यांनी देव मानलं होतं, तोच आता त्यांच्या निराशेचं कारण बनला. त्या बुडणाऱ्या आशेच्या काळोखातून एक आर्त हाक उमटली, देवी शक्तीच्या दिशेने. असं म्हटलं जातं की त्या हाकेला उत्तर देत मातेने आपल्या करुणामय रूपात अवतार घेतला. मातेने केवळ राजाला त्याच्या स्थितीची जाणीव करून दिली नाही, तर त्याला आत्मपरीक्षणाच्या मार्गावरही वळवले. राजा हंगोल आपल्या कृत्यांवर पश्चाताप करतो आणि देवीच्या कृपेने पुन्हा धर्ममार्गी बनतो. आणि तेव्हापासून त्या भूमीला ओळख मिळाली, हिंगलाज या नावाने. हिनोल राज्य आणि हंगोल राजाच्या त्या गाथेत देवी शक्तीची उपस्थिती जडली. या प्रकारे हिंगलाज हे केवळ एक नाव नव्हतं, तर ते एक प्रतीक बनलं त्या शक्तीचं, जी पतिताला मार्ग दाखवते, जी अधर्मावर धर्माचा विजय निश्चित करते आणि जी प्रत्येक युगात सत्याचे रक्षण करण्यासाठी प्रकट होते. हिंगलाज माता, एक असे नाव जे वेळेच्या पलीकडे आहे आणि श्रद्धेच्या मुळाशी आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात वाहते एक पवित्र नदी हिनोल, आणि याच नदीच्या काठावर चंद्रकूप नावाच्या एका डोंगराच्या शिखरावर वसलेली आहे ती रहस्यमय गुहा, जिथे आजही हिंगलाज माता विराजमान आहेत. हे कोणतंही सामान्य स्थान नाही. हे एक असंग शक्तिपीठ आहे, जे शतकानुशतके भक्तांची श्रद्धा, चमत्कार आणि दिव्यता यांचे साक्षीदार राहिले आहे. या गुहेत मातेचे स्वरूप पिंडीच्या रूपात विराजमान आहे आणि ही पिंडी स्वयंभू आहे, म्हणजेच कोणालाही ती निर्माण करावी लागलेली नाही. ती तर या भूमीच्या उदरातून आपोआप प्रकट झाली आहे. देवीच्या एका बाजूला विराजमान आहेत भीमलोचन भैरव, म्हणजेच भगवान शंकर रक्षक रूपात. त्याचबरोबर मंदिर परिसरात भगवान गणेश आणि कालिका माता यांच्याही मूर्ती विराजमान आहेत. सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे या मंदिराला कोणताही दरवाजा नाही. हे सदैव खुले असते, जणू माता स्वतःच सांगत आहे, माझ्या द्वारी कुलूप नाही, फक्त श्रद्धा असावी लागते. हिंगलाज शक्तिपीठ याचा उल्लेख शिवपुराण, देवी भागवत आणि कालिका पुराण यांसारख्या प्रमुख ग्रंथांमध्ये सुद्धा आढळतो. इतिहासकार मानतात की हे मंदिर सुमारे 2000 वर्षे जुने आहे. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार जो कोणी या स्थळी मातेचं दर्शन घेतो, त्याला पूर्वजन्मातील पापांपासून मुक्ती मिळते. हे मंदिर अनेकांना वैष्णो देवीच्या आठवणी करून देते. दोन्ही गुहांमध्ये स्थित दोन्ही स्वयंभू शक्तिपीठ आणि दोन्ही यात्रांमध्ये ती ऊर्जा जाणवते, जी आत्म्याला हलवून टाकते. हो, पण हिंगलाज माता मंदिराला खास बनवते ते म्हणजे अजून एक रहस्य, जे याला चमत्कारांच्या मर्यादेपलीकडे घेऊन जाते. गुहेच्या जवळ वसलेले आहे एक पवित्र सरोवर, ज्याला गुरु गोरखनाथांचं सरोवर असे म्हटले जाते. लोकमान्यता आहे की हिंगलाज माता आजही दररोज सकाळी या सरोवरात स्नान करण्यासाठी येतात. ही केवळ एक गोष्ट नाही, तर शतकानुशतके चालत आलेली ती श्रद्धा आहे, जी आजही तिथले लोक पूर्ण भक्तिभावाने मानतात. अनेक भक्त सांगतात की
सकाळच्या हवेत एक वेगळीच शांती असते, एक स्पंदन असतं आणि सरोवराच्या पाण्यात हालचाल जाणवते, जणू एखादी दिव्य उपस्थिती तिथून गेली असावी. मंदिराच्या परिसरात ब्रह्मकुंड आणि तीर्थकुंड यांसारखी इतरही पवित्र जलस्थळे आहेत, ज्यात स्नान केल्याने आध्यात्मिक शुद्धी आणि पापमुक्ती मिळते असे मानले जाते. हिंगलाज मातांचे हे मंदिर केवळ एक भक्ती स्थळ नाही, तर एक असं संकेत बिंदू आहे जिथे पुराण, इतिहास, लोककथा आणि रहस्य सर्व एकत्रितपणे श्वास घेतात. हे ते स्थान आहे जिथे देवी केवळ मूर्ती नाही, तर एक सजीव उपस्थिती आहे, जी आजही तिथल्या पाण्यात, हवेत, मातीमध्ये आणि शांततेत जागृत आहे. हिंगलाज शक्तिपीठ हे केवळ एक तीर्थ नाही, तर शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र राहिले आहे. हे केवळ सामान्य भक्तांसाठी नव्हे, तर त्या महामानवांसाठीही आहे ज्यांची नावे इतिहास, पुराण आणि राजकारणाच्या पानांवर अमर आहेत. अशी मान्यता आहे की भगवान श्रीराम स्वतः या तीर्थावर आले होते आणि माता हिंगलाजची पूजा करून आपल्या आयुष्यातील आणखी एक आध्यात्मिक यात्रा पूर्ण केली होती. एवढंच नव्हे, तर महर्षी परशुरामांचे वडील ऋषी जमदग्नी यांनीही याच स्थळी कठोर तप केले होते. असं म्हणतात की त्यांच्या तपस्येवर प्रसन्न होऊन माता स्वतः प्रकट झाल्या आणि दर्शन दिले. नाथ संप्रदायाचे महान गुरु, भगवान शंकरांचे अवतार मानले जाणारे गुरु गोरखनाथ यांनीही या शक्तिपीठाला आपल्या तपस्थळी बनवले होते. ते इथे खूप काळ ध्यान साधनेत मग्न होते. आजही या परिसरात गोरखनाथांशी संबंधित अनेक स्थळे आणि लोककथा जिवंत आहेत. पण हे धाम केवळ हिंदू संत आणि ऋषींपुरते मर्यादित नव्हते. सिख धर्माचे पहिले गुरु नानक देवजी हे सुद्धा या पवित्र भूमीवर आले आणि माता हिंगलाजच्या गुहेत बसून त्यांनी ध्यान लावले. एवढंच नव्हे, दादा मखान यांसारख्या संतांनीही या स्थळाला आपल्या आध्यात्मिक शोधाचे केंद्र केले. आधुनिक भारतातील अनेक मोठ्या राजकारण्यांनीही मातांची कृपा घेण्यासाठी इथे हजेरी लावली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांसारखी नावे हिंगलाज मातांचे भक्त म्हणून ओळखली जातात. हे स्थान केवळ चरण स्पर्श करून घेत नाही, तर ते चेतना जागवतो आणि हेच तो कारण आहे की याला शतकानुशतके चालत आलेल्या आध्यात्मिक परंपरेचे जिवंत प्रतीक मानलं जातं. जिथे देवता, साधू आणि जननायक सर्वजण एका समान नम्रतेने नतमस्तक होतात. पण जिथे श्रद्धा इतकी शक्तिशाली असते, तिथे तिचा विरोधही तितकाच तीव्र असतो. इतिहास साक्ष आहे की हिंगलाज मातांचे हे मंदिर अनेक वेळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला. मुघल काळात जेव्हा भारतातील अनेक मंदिरे नष्ट करण्यात आली, त्याच वेळी हिंगलाज शक्तिपीठावरही आक्रमण झाले. पण हे मंदिर कधीच पूर्णपणे नष्ट होऊ शकलं नाही. का? कारण त्यामागे उभी होती स्थानिक हिंदू आणि मुस्लिम समुदायांची एकत्रित ताकद. जेव्हा जेव्हा या मंदिरावर हल्ला झाला, तेव्हा दोन्ही समुदायांनी एकत्र येऊन त्याची रक्षा केली. फाळणीच्या काळातही हे मंदिर धोक्यात आले. काही कट्टरपंथीयांनी हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला. पण जशीच ते मंदिराच्या दिशेने वाढले, लोककथेनुसार ते हवेत लटकले, असहाय झाले आणि त्यानंतर कधीच कोणत्याही दहशतवाद्याने या दिशेने नजर फिरवली नाही. आणि याच मातेसारख्या आणखी एका रूपाचा उल्लेख केल्याशिवाय ही कथा पूर्ण होणार नाही. राजस्थानातील तनोट माता मंदिर, जे जैसलमेरपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर भारत-पाक सीमा भागात आहे. हे सुद्धा देवीचे एक जागृत रूप मानले जाते. 1965 साली भारत-पाक युद्धाच्या वेळी पाकिस्तानने या भागावर सुमारे 3000 बॉम्ब टाकले. त्यापैकी सुमारे 500 बॉम्ब मंदिराच्या आजूबाजूला पडले. पण चमत्कार असा की एकही बॉम्ब फुटला नाही. मंदिराला एक खरोच सुद्धा आली नाही. आजही ते बॉम्ब मंदिराच्या प्रांगणात संग्रहालयात ठेवलेले आहे, जणू मौन साक्ष देत आहेत की जिथे श्रद्धा असते, तिथे विज्ञानही नतमस्तक होतं. मित्रांनो, ही होती हिंगलाज माता मंदिराची संपूर्ण रहस्यमय यात्रा. एक असं धाम जिथे भूगोल संपतो आणि अध्यात्म सुरू होते. जिथे चमत्कार केवळ गोष्टी नाहीत, तर साक्षात अनुभव आहेत. आणि जिथे आजही लाखो श्रद्धाळू दरवर्षी आपले संकल्प, प्रश्न आणि आशा घेऊन येतात. हे माहीत असूनही की
ही वाट खडतर आहे, पण जो या वाटेवर चालतो तो परत जात नाही, तो बदलतो. मित्रांनो, आजसाठी एवढेच. आम्हाला आशा आहे की आजची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंगलाज माता.